मराठा समाजाला आज ज्ञानसंपत्ती, गुणात्मकतेची आणि व्यावसायिकतेची मोठी गरज आहे. त्यासाठी मराठा महासंघाच्या वतीनं आजचा निश्चय पुढचं पाऊल ही 74 पानी पुस्तिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या पुस्तिकेमध्ये ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानातील स्वीकारार्ह बदल, आरक्षण, विवाह सोहळे, कुटुंब संस्था, जमिनीचे रेकॉर्ड कसे ठेवाल, प्रगत शेती, विधी साक्षरता, अर्थसाक्षरता, स्मार्टफोन, सोशल मीडियाचा वापर, विविध प्रकारचे शासकीय दाखले, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध मंडळांच्या कर्ज योजना, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या शासकीय आणि खाजगी 125 शिष्यवृत्तींची माहिती, प्रक्रिया उद्योग, वसतिगृह, निर्वाह भत्ता अशी उपयुक्त माहिती या पुस्तिकेत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांची ही संकल्पना आहे. या पुस्तिकेच्या माध्यमातून राज्यभरात महासंघाचे कार्यकर्ते प्रत्यक्ष कुटुंबांना भेट देऊन वितरित करणार आहेत. त्यामुळे सुरुवातीला सुमारे 3 लाख व्यक्तींपर्यंत समाज संघटन आणि सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक जागृतीसाठी हा उपक्रम असून आपल्या जिल्ह्यामध्ये महासंघाचे सर्व पदाधिकारी, सभासद हे जनजागृतीसाठी घरोघरी संपर्क साधणार आहेत. या पुस्तिकेच्या माध्यमातून नामवंत व्यक्तींचा समाजाला संदेश आणि विविध प्रकारची माहिती मराठा बांधवांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्तीय सल्लागार डॉक्टर गिरीश जाखोटिया, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे, माजी कुलगुरू डॉक्टर अरुण अडसूळ, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळीक, महाराजा सयाजीराव गायकवाड, संशोधन संस्थेचे बाबा भांड, हनुमंतराव गायकवाड, विलास शिंदे, संजय यादवराव, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, शशांक मोहिते अशा मान्यवरांचे संदेश या पुस्तिकेच्या मुखपृष्ठावरून दिलेले आहेत, अशी माहिती वसंतराव मुळीक यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. या पत्रकार बैठकीला शशिकांत पाटील, शैलजा भोसले, डॉक्टर संदीप पाटील, प्रकाश पाटील, उदय देसाई, संजय पवार वाईकर, संयोगिता देसाई, मनोज नरके उपस्थित होते.